फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज ना आपण मस्त कुरकुरीत अशी बटाटा चकली कशा पद्धतीने बनवायची हे पाहणार आहोत। तर अगदी छोट्या भुकेसाठी, लहान मुलांना किंवा प्रवासामध्ये 8 ते 10 दिवस निवांत अशी टिकणारी कुरकुरीत मस्त तितकीच चवदार अशी बटाटा चकली कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत। तर कमी साहित्यामध्ये, कमी वेळामध्ये, कोणीही पहिल्या प्रयत्नामध्ये बनविल अशी मस्त कुरकुरीत अशी बटाटा चकली आपण बनवूयात। तर त्यासाठी काय साहित्य लागतं आणि काय टिप्स मी इथे सांगितल्या आहेत ते पाहण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा। तर कढई गरम करून घेतली आहे आणि 1 कप रवा या इथे छान खरपूस कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे। तर रवा भाजताना सतत ढवळत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून तो खालून करपणार नाही। आणि रवा भाजताना जो भांडं आपण वापरणार आहे त्याचा जो बेस आहे किंवा त्याचा जो बूड आहे तो आपल्याला अगदी जाड वापरायचा आहे, जेणेकरून आपला रवा करपणार नाही। रवा हाय फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटे तरी परतून घ्यायचा आहे। त्यामधला असणारा कच्चेपणा दूर झाला आणि रवा छान खमंग असा भाजला गेला तर आपल्याला त्या स्टेजला तो थंड करून घ्यायचा आहे। या इथे मी अगदी सतत परतत हा जो रवा आहे तो भाजून घेत आहे। रवा छान असा भाजून झाला की आपल्याला तो थंड करून घ्यायचा आहे। जेव्हा रवा छान असा खमंग भाजला जातो तेव्हा तो फुलतो सुद्धा। तुम्ही ते पाहू शकता, रव्याचा कलर चेंज झाला आहे आणि तो फुललाही आहे। रवा थंड करण्यासाठी प्लेटमध्ये मी अशा पद्धतीने पसरून ठेवते। आपल्याला तो अगदी थंड करून घ्यायचा आहे, मगच तो मिक्सरवरती फिरवून त्याची बारीक अशी पेस्ट बनवायची आहे। आपला रवा थंड होत आहे तोपर्यंत इथे मी 2 कप बारीक तांदूळ दळून आणले होते, त्याचे पीठ या इथे घेतलं आहे। जर तुम्हाला रवा आणि तांदूळ एकत्रित दळून आणायचं असेल तर तुम्ही तसंही दळून आणू शकता। थंड झालेला रवा मी मिक्सरमधून बारीक असा फिरवून घेतला। या इथे तुम्ही पाहू शकता अगदी फाईन अशी पूड न बनवता थोडीफार रवाळ अशा पद्धतीचंच हे जे पीठ आहे ते मी मिक्सरवरती दळून घेतलं आहे। तर यामध्ये आपण थोडेफार जिरे ॲड करूया। तर चवीनुसार जिरे कमी जास्त करू शकता। त्यानंतर 1 चमचा इथे मी ओवा आणि थोडीफार कसुरी मेथी हातावरती क्रश करून यामध्ये ॲड केली आहे। कसुरी मेथी पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण आपल्या चकलीमध्ये आपण इतर कोणतेच मसाले वापरणार नाही। खूप छान फ्लेवर येतो कसुरी मेथीमुळे। चवीनुसार मीठ मी यामध्ये ॲड केलं आणि मोहनासाठी या इथे गरम कडकडीत तेलही मी यामध्ये ॲड केलं आहे। सर्व जे जिन्नस आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। तेल गरम आहे, मग डायरेक्टली हाताचा वापर न करता चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। जेव्हा आपल्याला जाणवेल की तेल थंड झालं आहे आणि आपलं मोहन बरोबर व्यवस्थित असं सर्व पदार्थांमध्ये मिक्स झालं आहे, तेव्हा तुम्ही हाताचा वापर करून पाहू शकता। सर्व जे जिन्नस आहे ते हातानेच या इथे मी मिक्स करून घेते। सर्व जे मोहन आहे ते पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालं की अशा पद्धतीने मूठ तयार होते का पाहायची। मूठ तयार झाली की आपलं जे मोहन आहे ते असणाऱ्या पिठाला परफेक्ट असं आहे, म्हणजेच आपलं प्रमाण व्यवस्थित असं आहे असं आपण समजू शकतो। सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून कणिक घट्टसर असं मळून घ्यायचं आहे। कणिक मळण्याआधी सर्व जे जिन्नस आहे ते अशा पद्धतीने चोळून बघायचे, परत एकदा मूठ तयार होते का पाहायची। त्यानंतर या इथे मी 4 बटाटे उकडून थंड करून त्यांची साल काढून घेतली होती। ते बटाटे यामध्ये मी अशा पद्धतीने स्मॅश करून घालते। तुम्ही मिक्सरला फिरवूनही त्याची पेस्ट बनवून यामध्ये ॲड करू शकता, पण बटाटा काळा पडू शकतो म्हणून मी किसणीने अशा पद्धतीने तो किसून यामध्ये ॲड करत आहे। 4 मध्यम आकाराचे बटाटे मी इथे वापरलेत। बटाटा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण बटाट्यांमुळे खूप छान टेस्ट येते चकलीला आणि अगदी खुसखुशीत अशा चकल्या होतात। तर ही जी चकली आहे ती चकली बनवण्यासाठी मी प्रमाण कसं घेतलं हे मी तुम्हाला सांगते। तर 1 कप मी रवा घेतला आहे आणि रव्याच्या डबल आपल्याला या इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्या तांदळाच्या पिठाच्या डबल बटाटा या इथे वापरायचा आहे। म्हणजे मी 1 कप रवा घेतला, 2 कप तांदळाचं पीठ घेतलं आणि 4 बटाटे, असं प्रमाण परफेक्ट आहे या चकलीसाठी।
तर बटाट्यांमध्ये असणारं जे मॉइश्चर आहे ते पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला अगदी अंदाजाने पाणी वापरत हे जे कणिक आहे ते अगदी सैलसर मळून घ्यायचं आहे। तर सैलसर का, तर आपण या इथे रवा वापरला आहे आणि रवा फुलण्यासाठी किंवा भिजण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे। तर फार जास्त घट्ट न कणिक मळता अगदी सैलसर असं ते मळून घ्यायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता मी कशा पद्धतीने सैलसर असं कणिक मळलं आहे। तर 1 कप मी या इथे पाणी घेतलं होतं आणि 1 कप पाण्यापैकी थोडंफार पाणी या इथे मी शिल्लक ठेवलंय आणि अगदी सैलसर कणिक मळून घेतलं आहे। तर आपला रवा भिजण्यासाठी किंवा फुलण्यासाठी 10 ते 15 मिनिटं तरी आपल्याला रेस्ट होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। पाणी जेव्हा रवा शोषेल तेव्हा आपलं हे जे कणिक आहे ते आपोआप घट्ट झालेलं आपल्याला जाणवेल। तर या इथे 10 ते 15 मिनिटं तरी मी रेस्ट करण्यासाठी साईडला ठेवून देते। तर 10 ते 15 मिनिटांनी हे जे चकलीचा साचा आहे त्याची जी काटेरी बाजू आहे ती आतल्या साईडला ठेवायची आणि सॉफ्ट बाजू बाहेरच्या बाजूला ठेवायची, जेणेकरून आपल्या चकलीला छान असे काटे येतात। साचा व्यवस्थित असा सेट करून झाला की आतल्या बाजूने तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे कणिक आहे ते साच्याला चिकटणार नाही। ही सर्व पूर्वतयारी आपल्याला करून घ्यायची आहे। पूर्वतयारी करून झाली की या इथे आपलं कणिक पाहू शकता ते छान फुललेलं आहे आणि रवाही आपला छान भिजला आहे। मी जवळजवळ 10 ते 15 मिनिटं तरी त्याला विश्रांती घेण्यासाठी साईडला ठेवून दिलं होतं। कणिक तुम्ही पाहू शकता छान अशी कन्सिस्टन्सी त्याला आलेली आहे। छान जे कणिक आहे ते साच्यामध्ये भरून घेऊयात। तर हे जी चकली आहे ती बनवण्यासाठी जास्तीचे परिश्रम करण्याची काहीच गरज नाही, ते अगदी इझिली तयार होतात, कुठेही ब्रेक होत नाहीत, अगदी छान खुसखुशीत होतात। कोणीही पहिल्या प्रयत्नामध्ये करू शकेल इतकी साधी सोपी ही जी चकली आहे ती तयार होते आणि सगळ्यांनाच आवडते सुद्धा। साचा व्यवस्थित असा सेट झाला की मी अशा पद्धतीची एक प्लेट घेते। या प्लेटमध्ये चकली आपल्याला तयार करून घ्यायची आहे। अशा प्लेटमध्ये चकल्या तयार करून घेतल्या की डायरेक्टली आपण ही प्लेट तेलामध्ये झाडू शकतो आणि चकली तेलामध्ये न तुटता पडू शकते। अशा पद्धतीने तुम्हाला ज्या आकाराच्या चकल्या हव्या असतील तर त्या आकाराच्या चकल्या तुम्ही लहान मोठ्या तयार करून घेऊ शकता। तर यामध्ये तुम्हाला लाल तिखट आवडत असेल तर तुम्ही तेही ॲड करू शकता। या इथे मी लाल तिखट ॲड केलं नाही, पांढरीच चकली मी यामध्ये तयार केली आहे। पण आपण यामध्ये बटाटा वापरला आहे, पण बटाट्यामुळे चकलीला पूर्ण लाल कलर येऊ शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवायची। मग आपल्याला प्रश्न पडेल की आपण पांढरी चकली बनवली होती पण ती लाल का झाली, पण बटाट्यांमुळे चकलीचा कलर चेंज होतो। त्यानंतर तेल गरम करायला ठेवलं। तेल व्यवस्थित हाय फ्लेमवरती कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। जेव्हा आपण चकली टाकतो त्यावेळी आपलं तेल अगदी कडकडीत असं गरम हवं। चकली टाकून झाल्यानंतर अगदी थोड्याच वेळामध्ये आपण गॅसची जी फ्लेम आहे ती लो टू मीडियम करू शकतो। खूप हाय फ्लेमवरती पण चकल्या तळून घ्यायच्या नाहीत, नाहीतर त्या वरतून भाजल्या जाणार आणि आतून कच्च्या राहतील असंही होऊ शकतं। तर तेल व्यवस्थित असं कडकडीत गरम झालं की चकली टाकून झाल्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे ती लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि छान गोल्डन कलर येईपर्यंत खुसखुशीत चकल्या तळून घ्यायच्या आहेत। तर या इथे आपण बटाट्यांचा वापर केला आहे, त्यामुळे साहजिकच चकलीचा जो कलर आहे तो अशा पद्धतीने गोल्डन कलर येऊ शकतो। या इथे तुम्हाला लाल तिखट वापरायचं असेल तर तुम्ही तेही वापरू शकता किंवा हिरवी मिरची ही तुम्ही ठेचून यामध्ये वापरू शकता। खूप छान अशा अप्रतिम चवीच्या या ज्या चकल्या आहेत त्या लागतात। तर तुम्हाला तेलाचं मोहन टाकायचं नसेल तर तुम्ही ते तूप किंवा बटर ही नक्कीच वापरू शकता। मस्त अशा लो टू मीडियम फ्लेमवरती या ज्या चकल्या आहेत ते छान तळून घ्यायच्या। खूप काही कष्ट लागत नाहीत आणि तेलाचा वापरही अगदी कमी होतो। या इथे तुम्ही पाहू शकता पहिली बॅच अशा प्रकारे मी तळून घेतली। चकलीचा कलर अशा पद्धतीने गोल्डन कलर येईपर्यंत तो आपल्याला तळायचा आहे। मस्त चकल्या खुसखुशीत होतात, मऊ होणं किंवा त्याची चव बिघडणं असं काही नाही। तेलही अगदी साफसुथरं राहतं, तेलामध्ये कोणतेच म्हणजे गाळ वगैरे राहत नाही, आपलं तेल स्वच्छच राहतं अगदी शेवटपर्यंत। मी दुसरी बॅच ही तळून घेते। मस्त अशा
कुरकुरीत चकल्या तयार होत आहेत. तर सुरुवातीला हाय फ्लेम करायची आणि तेल व्यवस्थित असं तापलं गेलं, चकल्या स्वतःहून वरती आल्या की गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडियम करून मस्त गोल्डन कलर येईपर्यंत सर्व ज्या चकल्या आहेत त्या तळून घ्यायच्या. मुलांच्या छोट्या भुकेसाठी किंवा प्रवासामध्ये जर तुम्ही जाणार असाल तर अशा पद्धतीच्या चकल्या एकदा नक्की ट्राय करा. खूप छान टेस्टी अशा कुडूम लागणाऱ्या या ज्या चकल्या आहेत त्या तयार होतात आणि कसुरी मेथीमुळे एक वेगळाच फ्लेवर आपल्या या ज्या चकल्यांना येतो. या इथे तुम्ही पाहू शकता किती छान कलर आला आहे आपल्या चकलीला. सर्व ज्या चकल्या आहेत त्या मी या इथे तळून घेतल्या आहेत. 1 कप रवा आणि 2 कप तांदळाच्या पिठाच्या इतक्या साऱ्या चकल्या या इथे तयार झाल्या आहेत. तर सुरुवातीला आपण जेव्हा चकली तळतो त्यावेळी त्या अशा चांबट होतात, पण जशा थंड होतील तशा त्या अगदी कुरकुरीत होत जातात. छान कलर येतो आणि टेस्टसुद्धा येते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.